नमस्कार, मी प्रमोद पवार. भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला कृतिशील आदरांजली अर्पण करण्याचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. आज 14 एप्रिल 2026 आणि आजच्या दिवशी आम्ही भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने जव्हार, मोखाडा या पालघर जिल्ह्यातील दुर्गम भाग असेल किंवा सर्व तालुके आणि ठाणे जिल्ह्यातील काही तालुके असं मिळून बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त या दोनही जिल्ह्यातील 135 गरीब गरजू विद्यार्थ्यांचं मुलांचं पालकत्व, शैक्षणिक पालकत्व आम्ही आज घेत आहोत. याची घोषणा आम्ही आज केली. यामध्ये मोखाडा तालुक्यातील 38 मुलं, जव्हार तालुक्यातील 18 मुलं, डहाणू तालुक्यातील 23 मुलं, पालघर तालुक्यातील 15 मुलं, तलासरी तालुक्यातील 15 मुलं, वाडा तालुक्यातील 10 मुलं, विक्रमगड तालुक्यातील 6 मुलं, भिवंडी तालुक्यातील 10 मुलं, अशा प्रकारे 135 मुलांचं पालकत्व, शैक्षणिक पालकत्व आम्ही आज घेतलं. या मुलांचं शैक्षणिक पालकत्व घेतलं याचा अर्थ काय, तर या मुलांपैकी अनेक मुलांना पालक नाही आहेत, कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही किंवा कोणाला कुणीच नाही, आणि निराधार आहेत. कोणी मूकबधीर आहेत, कोणी अपंगत्व आहे, कोणाला दुर्धर आजार आहे. या मुलांना काही कारणास्तव शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडावं लागतं किंवा शिक्षणापासून ते वंचित राहिलेले आहेत. कागदावर कायदा आहे पण प्रत्यक्ष कृती नाही. भूमिपुत्र एल्गार संघटनेने आज निर्णय घेतला आहे की बाबासाहेबांना कृतिशील आदरांजली अर्पण करून या पोरांच्या आयुष्यात आपण साक्षरतेचा दिवा तेवत ठेवायचा आहे. या मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य, या मुलांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणी, त्यांना लागणारे आवश्यक कागदपत्र यासाठी भूमिपुत्र एल्गार संघटनेची टीम यापुढे काम करणार आहे. आणि ही मुलं आणि यांच्यासारखी असंख्य मुलं शिक्षणाच्या प्रवाहात कशी राहतील आणि आदिवासी कष्टकरी गरिबांची पुढची पिढी ही अशिक्षित न राहता शिकून चांगलं आयुष्य कसं जगेल, त्यांच्या नशिबी स्थलांतर, भूक, बेरोजगारी, दारिद्र्य येणार नाही, यासाठी भूमिपुत्र एल्गार संघटना आज संकल्प करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या ताकदीवर, लेखणीच्या ताकदीवर कोट्यावधी लोकांचं आयुष्य बदललं. त्या माणसाची प्रेरणा घेऊन, त्या महामानवाची प्रेरणा घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. आणि आजपासून 135व्या जयंतीनिमित्त 135 विद्यार्थ्यांचं, मुलांचं शैक्षणिक पालकत्व भूमिपुत्र एल्गार संघटना स्वीकारत आहे. धन्यवाद.